आजची ही घटना तुम्हाला मानवतेच्या काळोख्या खोल्यांमध्ये घेऊन जाईल आणि विचार करायला भाग पाडेल की एखादा माणूस आपल्या शरीर सुखासाठी आणि वैयक्तिक हौसेसाठी किती खाली घसरू शकतो। ही घटना आहे राजेश विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीची, जो एक साधा सामान्य माणूस दिसत असला तरी आतून एक भयंकर गुन्हेगार बनत गेला। त्याने फक्त लग्नासारख्या पवित्र नात्याला कलंकित नाही केलं, तर अमानुषतेचे सारे टप्पे त्यांनी पार केले। ही घटना खास करून ज्या महिलांनी पाहावी, कारण अनेकदा काही महिला निरागसतेत येऊन आणि विश्वासात अडकून अशा जाळ्यात फसतात। ही घटना सुरू होते मध्य प्रदेशातील इंदोर शहरात, जिथे 1 ऑक्टोबर 1978 रोजी राजेशचा जन्म झाला। साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचं बालपण गेलं। वडील त्याचे छोटासा व्यवसाय करत होते आणि त्याची आई घर सांभाळत होती। राजेश अभ्यासात सरासरी होता, पण लोकांशी बोलण्यात आणि पटवण्यात तो हुशार होता। शिक्षणानंतर त्याने वडिलांना मदत केली आणि पुढे हळूहळू प्रॉपर्टी डीलिंगमध्ये उतरला। त्याच्याकडे सुरुवातीला छोटे मोठे प्रोजेक्ट होते, पण बोलण्याची कला आणि आत्मविश्वासामुळे तो लवकरच त्या क्षेत्रात ओळख निर्माण करू लागला। एका लग्न समारंभात त्याची एका मुलीशी भेट झाली आणि हळूहळू त्यांच्यामध्ये मैत्री झाली। त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांच्या घरच्यांनी त्यांनी सांगितलं आणि लग्नाला दोन्ही परिवार तयार झाले। 15 एप्रिल 2003 रोजी त्यांचे लग्न झाले आणि काही महिने अत्यंत आनंदात गेले। पण नंतर राजेशचं वागणं हळूहळू बदलू लागलं। त्याच्या मनात अय्याशी आणि विकृती वाढू लागली होती। सतत त्यांच्यामध्ये भांडणं, संशय, नियंत्रण हे सर्व वाढत गेलं। 2003 ते 2021 दरम्यान त्यांना 3 मुलं झाली, पण 2019मध्ये घडणारी घटना याची कोणालाही कल्पना नव्हती। त्या वर्षी राजेशने एक गुप्त आणि घाणेरडी योजना आखली। त्याने शादी.com वर फेक प्रोफाईल तयार केली आणि स्वतःला अविवाहित, करोडपती, सुसंस्कृत आणि सिगरेट दारू न पिणारा म्हणून दाखवलं। छत्तीसगडमधील एका सरकारी शिक्षकाचे त्याच्याशी संपर्क झाला। त्या मुलीने आपल्या आदर्श जीवनसाथीच्या शोधात राजेशवर विश्वास ठेवायला सुरुवात केली। तो मधुर शब्दात तिचे मन जिंकत होता आणि काही आठवड्यातच त्यांनी लग्नाचा निर्णयसुद्धा घेतला। राजेशच्या या खोट्या गोष्टींवर तिच्या आईवडिलांनाही विश्वास बसला। 24 ऑक्टोबर 2019 रोजी रायपूरमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये त्यांचं लग्न उत्साहात पार पाडलं। मुलीचे कुटुंब त्या ठिकाणी होते, पण राजेशकडून कोणीच त्या ठिकाणी आलं नव्हतं। लग्नानंतर तो तिला इंदोरला घेऊन गेला आणि काही दिवसांनी मांगल्या भागात असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये तिला ठेवलं। हे सर्व त्याच्या पहिल्या पत्नीपासून लपून केलं जात होतं, कारण दोघांमध्ये आधीच तणाव होता। सुरुवातीला नव्या पत्नीला सगळं खूप छान वाटलं, पण लवकरच राजेशचा खरा चेहरा दिसू लागला। त्याने तिचा फोन तिच्याकडून काढून घेतला, तिला बाहेर जाण्यास मनाई केली, तिच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवले। नंतर त्याने तिला जबरदस्ती घाणेरड्या व्हिडिओज पाहायला लावल्या आणि तसेच संबंध ठेवण्यासाठी सुद्धा भाग पाडले। तिने नकार दिल्यावर तो तिला मारहाण करू लागला। त्याचे मित्रही पार्टीसाठी येऊ लागले। दारू, धूम्रपान करून विकृत वागणूक त्या ठिकाणी तिला देऊ लागला। राजेशने पत्नीला कपडे न घालता त्यांच्यासमोर नाचण्याससुद्धा सांगितले। तिने नकार दिल्यावर थंडीत तासनतास तिला पाण्यात उभं केलं जात होतं। त्याचे मित्र तिला स्पर्श करत होते ठिकठिकाणी आणि विरोध केल्यास राजेश मारपीट करत होता। त्या सिगरेटची राख तिच्या शरीरावर विझवली जात होती। तिचं पूर्ण शरीर जखमा आणि मानसिक जुलुमांनी भरले होतं। संपूर्ण फार्म हाऊस कॅमेऱ्यांनी भरलेलं होतं आणि तिची प्रत्येक हालचाल त्या ठिकाणी रेकॉर्ड होत होती। 2 वर्ष 2019 ते 2021 तो तिला नरकासमान यातना देत राहिला। शेवटी एक दिवस 16 सप्टेंबर 2021 रोजी राजेश बाहेर असताना ती कसंबसं धाडस करून तिथून पळून छत्तीसगडला आपल्या घरी पोहोचली। तिने सर्व आपल्या घरच्यांना सांगितले, पण राजेश इतक्यावर सुद्धा थांबला नाही। त्याने घराजवळच्या काही लोकांना पाठवून त्या ठिकाणी त्यांच्या घरच्यांना धमक्या दिल्या, पण ती आता मोडलेली नव्हती। ती उभी राहिली आणि पोलिसात तिने तक्रार दिली। पोलिसांनी फार्म हाऊसवर त्या ठिकाणी छापा मारला आणि CCTV फुटेज, त्या ठिकाणी तिचे अश्लील व्हिडिओ, पार्ट्यांचे पुरावे आणि राजेशचे साथीदार पकडले। राजेश आणि त्याचे नोकर आणि मित्रांना अटक झाली। फार्म हाऊस अवैध असल्याने बुलडोझरने त्या ठिकाणी त्याला पाडण्यात आलं। त्याच भिंती ज्या 2 वर्ष तिच्यासाठी एक नरक बनल्या होत्या। अंतिम न्यायालयीन निकाल अधिकृतरित्या उपलब्ध नाही, परंतु ही घटना सांगते की ऑनलाईन ओळख आणि लालच आणि अंधविश्वास किती भयंकर परिणाम करू शकतात।
लग्न किंवा नाते जोडताना पूर्णपणे चौकशी आणि पडताळणी करणे किती महत्त्वाचे आहे यातून हे स्पष्ट होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.